महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस. होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार. तर या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपमधील बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल. बंडोबांना थंड करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. त्यामुळे अपक्षांना थांबवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. निष्ठावंतांची झाली हार. कळव्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांसह देणार राजीनामा. पैशांच्या जोरावर बिनविरोधची प्रथा सुरू. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. पैशांच्या जोरावर बिनविरोधची प्रथा सुरू, तर निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव असून लोकशाहीची थट्टा होत असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. खासदार संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नयेत. नवनाथ बन यांची टीका. नवनाथ बन यांनी माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. खासदार संजय राऊत हे राहुल गांधींच्या हाताचे बाहुले आहेत. महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी होऊ नये यासाठी खासदार संजय राऊत हे राहुल गांधींच्या सांगण्याप्रमाणे करतायत. नवनाथ बन यांची टीका.